नमस्कार, मी परमदास जाधव. तर फक्त 150 ग्रॅमचा जो वजनाचा एक छोटासा पक्षी आहे आणि त्याचा प्रवास तब्बल 20 ते 29,000 किलोमीटर आहे. तर हा पक्षी समुद्र, वादळ आणि हजारो किलोमीटरचा जो प्रवास आहे, हा प्रवास न थांबता करतोय. आज आपण जाणून घेणार आहोत की अमूर पक्ष्याचं म्हणजे अमूरचा जो अद्भुत प्रवास आहे तो आपण जाणणार आहोत. तर अमूर हा एक स्थलांतरित पक्षी आहे. हा रशियात मंगोलिया, उत्तर चीन या भागामध्ये आढळतोय. तर थंडी सुरू झाली की हा पक्षी उबदार जागेच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास सुरू करतोय. तर हा पक्षी दरवर्षी भारतात येतोय. विशेष म्हणजे नागालँड, मणिपूर, ईशान्य भारत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतोय. कारण येथे त्याला जो भरपूर असा इन्सेक्ट्स आहे आणि सुरक्षित थांबा मिळतोय. तर सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा पक्षी काही वेळा तर समुद्रावर न थांबता हजारो किलोमीटर उडतोय. एका टॅगने पक्ष्याने किंवा जे सोमालियापासून बिहारपर्यंत 4,750 किलोमीटर फक्त 95 तास या पक्ष्याला पार करण्यासाठी लागले. म्हणजेच जवळपास 4 दिवस सतत उडत होता हा पक्षी. तर पुढे आफ्रिकेपर्यंत याचा प्रवास जो आहे तो भारतामध्ये काही दिवस थांबल्यानंतर हा पक्षी अरबी समुद्र पार करतोय आणि थेट आफ्रिकेत पोहोचतो. हा प्रवास आहे इतका मोठा असतोय की वैज्ञानिकही आश्चर्यचकित झालेले आहेत. तर यामुळे वैज्ञानिकांचा त्यांचा जो मिग्रेशन राऊंड आहे त्याचा जो अभ्यास करतात ते. तर काही टॅगेज्ड पक्ष्यांची नावं आहेत. तर इम्पेबिंग, अलँग, अहू अशी ठेवण्यात आलेली आहेत याची नावे. तर पूर्वी मोठा धोका होता. तर पूर्वी नागालँडमध्ये हजारो अमूर पक्ष्यांची शिकार केली जात होती. कारण लोक त्यांना अन्नासाठी पकडत होते. पण नंतर सरकार, NGOs, स्थानिक गावकरी यांनी मिळून संरक्षण मोहीम सुरू केलेली होती. आज नागालँडमध्ये अमूर पक्षी हा सुद्धा दिवस साजरा केला जातोय अमूर पक्षीसाठी. तर तज्ज्ञ सांगतात की हा पक्षी भरपूर इन्सेक्ट्स खाऊन फॅट एनर्जी साठवतोय, वाऱ्याचा योग्य वापर करतोय, शरीर हलकं असतंय, उंच आकाशात उडतो आणि म्हणून हा पक्षी समुद्रावरून न थांबता हजारो किलोमीटर हा उडू शकतोय. तर इतक्या छोट्या पक्ष्याचा जो एवढा मोठा प्रवास आहे म्हणजेच निसर्गाचा एक चमत्कारच आहे. हा पक्षी आपल्याला पर्यावरण महत्त्व सांगतोय, स्थलांतराचं विज्ञान आणि नैसर्गिक जे निसर्ग संरक्षण आहे याबद्दल खूप काही शिकवतोय. तर मित्रांनो, अमूर जो फाल्कन हा जगातील सर्वात आश्चर्यचकित प्रवाशापैकी एक मानला जातोय. तुम्हाला हा पक्षी माहीत होता का? कमेंटमध्ये सांगा. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.